हाय, माझं नाव राजीव. मी नाशिकचा आहे. वय 32, दिसायला साधा. पण लोक म्हणतात शहरावर एक वेगळी शाप आहे. ही गोष्ट लॉकडाऊनच्या काळात घडलेली, ज्या काळात सगळं थांबलं होतं. पण काही भावना नकळत जाग्या झाल्या. लोक म्हणतात लॉकडाऊन वाईट होता, पण माझ्यासाठी तो आयुष्य बदलणारा ठरला. कारण त्या शांततेत सगळं बंद होतं. रस्ते, दुकान, आयुष्य. पण एका अपार्टमेंटमध्ये काहीतरी वेगळंच सुरू होतं आमचं. स्वागत आहे तुमचं आपल्या मनचंचल चॅनलवर. आम्ही एका अपार्टमेंटमध्ये राहायचो. 3 मजले, 4 विंग्स, प्रत्येक मजल्यावर 4 फ्लॅट्स. लॉकडाऊन लागला तेव्हा बहुतेक लोक गावाला गेले. आमच्या विंगमध्ये फक्त 4च कुटुंब उरली होती. त्यामुळे संध्याकाळी खाली बसून गप्पा मारणं, वेळ घालवणं ही सवयच लागली होती. दुसऱ्या मजल्यावर एक कुटुंब राहत होतं. काका फौजी असल्यामुळे त्यांचे ये-जा असायची. त्या काळात ते बाहेरच अडकले होते. घरी काकू, 2 मुली आणि कधी-मधी आजी-आजोबा असायचे. लॉकडाऊनमुळे आजी-आजोबा गावाकडेच थांबले. हळूहळू संध्याकाळच्या गप्पांना खेळांची साथ मिळाली. कॅरम, पत्ते सगळे कंटाळलेले, पण वेळ काढायचा म्हणून जमायचो. काही दिवसांनी असं व्हायचं की सगळे उठून गेले तरी मी आणि काकू खेळत बसायचो. गप्पा वाढल्या, चेष्टा मस्करी झाली. नकळत एक कन्फर्म झोन तयार झाला. त्या खेळामधूनच आमच्यात एक वेगळी जवळीक निर्माण झाली. शब्द कमी आणि नजरा जास्त बोलू लागल्या. कधी मी तिची थट्टा करायचो, कधी ती हसून दुर्लक्ष करायची. पण दोघांनाही कळत होतं, ही साधी मैत्री राहिलेली नाही. एक रात्री सगळे लवकर झोपायला गेले. आम्ही दोघंच कॅरम खेळत होतो. नेहमीसारखी थोडी श्रेष्ठ झाली. मी उठून निघणार तेवढ्यात तिने थांबवलं. त्या क्षणी वातावरणच बदललं. शब्द नव्हते, पण भावना प्रचंड होत्या. क्षणात सगळं विसरायला झालं. वय, नाती, समाज, फक्त ती शांतता, तो श्वासाचा वेग आणि दोघांमधला अमानिक ओढ. विरोध नव्हता, घाई नव्हती, फक्त एकमेकांना समजून घेणं होतं. त्या रात्री जे घडलं ते शब्दात मांडता येणार नाही. ते फक्त अनुभवायचं होतं. कुठलाही आवाज न करता, कुठलाही वादा न देता, फक्त भावना झोपून. सकाळ झाली तेव्हा सगळं पुन्हा पूर्वीसारखं होतं. कोणी काही बोललं नाही आणि कदाचित तेच योग्य होतं. आजही जेव्हा घर रिकामं असतं तेव्हा ते नातं पुन्हा जिवंत होतं. तसंच शांत, तसंच गुप्त. कुठलीही चर्चा नाही, कुठलेही प्रश्न नाहीत. फक्त 2 माणसं ज्यांनी एकमेकांमध्ये एक वेगळी शांतता शोधली आहे. त्या सकाळीनंतर सगळं जसं काही घडलंच नाही असं चालू झालं. मी माझ्या घरात, ती तिच्या घरात. सकाळची धावपळ, मुलींचा आवाज, टीव्हीवर बातम्या, सगळं नॉर्मल. पण फरक एवढाच होता की आता आम्ही एकमेकांकडे पूर्वीसारखं पाहत नव्हतो. कधी जिन्यात भेट झाली तर फक्त एक स्मितहास्य, कधी खाली पाणी भरताना नजरा भिडल्या तर क्षणभर शांतता. ना प्रश्न ना उत्तर, फक्त समज. लॉकडाऊन वाढत गेला तसं अपार्टमेंट अजूनही शांत झाली. लोक कमी आवाज कमी आवाज कमी आणि अशा शांततेत लहान सहान गोष्टींचा मोठं महत्त्व मिळायला लागतं. संध्याकाळी पुन्हा कॅरम सुरू झालं. आता आम्ही दोघं समोर बसलो तरी वेगळंच वातावरण असायचं. ती मुद्दाम हारायची आणि मी मुद्दाम जिंकून तिला चिडवायचो. आज फार कॉन्फिडंट दिसतोय, ती हसत म्हणायची. मी फक्त खांदे उडवून म्हणायचो, लॉकडाऊनचा इफेक्ट. खाली सगळे असताना काहीच नाही, पण कोणी उठून गेलं, वातावरण जरा मोकळं झालं, तेव्हा शब्द कमी आणि हसणं जास्त.
कधी ती चहा करायला आत जायची आणि मी म्हणायचो माझ्यासाठी, पण ती वळून पाहायची आणि नुसती म्हणायची, थांब. त्या थांबमध्येच खूप काही असायचं. काही दिवसांनी असं व्हायला लागलं की ती मुद्दाम रात्री उशिरा बाहेर यायची. कधी बाल्कनीत, कधी दिवा बंद करायला, कधी काहीतरी आणायला. आणि मीही आधीच तिथे असायचो. ना वेळ ठरलेली, ना बोलणं ठरलेलं. फक्त योगायोग जो खूप वेळा घडू लागला. कधी फक्त गप्पा, कधी जुन्या आठवणी, कधी आयुष्य वेगळं असतं तर अशी अर्धवट वाक्य. ती कधी सरळ काही बोलली नाही, मीही नाही. पण एक गोष्ट स्पष्ट होती, हे नातं फक्त आकर्षणच नव्हतं, त्यात विश्वास होता. शांतता होती आणि एक न बोललेला करार. लॉकडाऊन संपेल, लोक परत येतील, आवाज वाढेल, पण त्या काळात जे घडलं ते फक्त आमचंच राहील. आणि कदाचित म्हणूनच आजही कधी त्या अपार्टमेंटच्या जिन्याकडे पाहिलं तर हलकसं हसू येतं. काही गोष्टी आयुष्यात कायमचं काही बदलत नाहीत, पण त्या तुम्हाला नक्की बदलून टाकतात. लॉकडाऊन थोडा सैल झाला होता, पण अपार्टमेंटमधली शांतता अजूनही तशीच होती. नवे चेहरे दिसायला लागले, जुने लोक परत यायला लागले आणि त्याचसोबत एक हलकीशी भीती मनात घर करू लागली. आता आम्ही जरा झोपून वागायला लागलो होतो. पूर्वीसारखं उघडपणे कॅरम नाही, उशिरापर्यंत थांबणं नाही, पण नजरा त्या अजूनही तशाच होत्या. कधी लिफ्टमध्ये अचानक भेट व्हायची. 2च मजले, पण त्या 2 मजल्यातच खूप काही न बोलता घडून जायचं. ती मुद्दाम मोबाईलमध्ये पाहायची, मी भिंतीकडे, पण लिफ्टचा आरसा सगळं सांगून जायचा. एक दिवस अपार्टमेंटमध्ये गॅसिप सुरू झाले. लॉकडाऊनमध्ये लोक काय काय करतात बघा, असं कोणीतरी हसत बोललं. त्या वाक्याने तिच्या चेहऱ्यावर क्षणभर ताण आला. माझ्याकडे पाहिलं आणि लगेच नजर वळवली. त्या दिवशी संध्याकाळी ती पहिल्यांदा स्वतःहून बोलली, आपण जरा डिस्टन्स ठेवलेला बरा. फक्त एवढंच. मी काही बोललो नाही, कारण शब्दाची गरजच नव्हती. मी मान हलवली आणि ती निघून गेली. काही दिवस खरंच अंतर ठेवलं. ना ना भेट, ना गप्पा, पण मन मात्र अजूनही तिथेच अडकलेलं. मग एक दिवस पावसाची पहिली सर आली. लाईट गेली. सगळं अपार्टमेंट अंधारात आणि योगायोगाने दोघं एकाच वेळी बाहेर आलो. अंधार, पावसाचा आवाज आणि ती ओळखीची शांतता. काही क्षण फक्त उभे राहिलो. मग ती हळूच म्हणाली, हे असं अचानक थांबवणं इतकं सोपं नसतं ना. मी फक्त एवढंच म्हणालो, हो. त्या एका शब्दातच सगळं होतं. त्या रात्रीनंतर आम्ही ठरवलं, काय काहीही ठरवायचं नाही. ना नाव घ्यायचं, ना भविष्य ठरवायचं. जे आहे ते शांतपणे जपायचं. कारण काही नाती जाहीर व्हायला बनलेली नसतात. ती फक्त त्या काळासाठी असतात, जेव्हा 2 माणसं एकमेकांना समजून घेतात. ही गोष्ट इथे संपते, पण त्या आठवणी अजूनही जिवंत आहेत. काही नाती नाव मागत नाही, ती फक्त अनुभव म्हणून आयुष्यभर सोबत राहतात. मित्रांनो, जर ही गोष्ट तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशा गूढ, भावनिक आणि वेगवेगळ्या कथा तुम्हाला आवडतात का? तर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच नवीन इंटरेस्टिंग स्टोरी पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
आपल्या मनचंचा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा, कारण पुढचा भाग अजून जास्त खास असणार आहे. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र. शेवटी एकच सांगेन, प्लीज सबस्क्राईब करा.